बघा, 12,000 रुपये किमतीच्या एका फ्रीजवर 12% सूट दिली तर त्या फ्रीजची विक्री किंमत किती असा प्रश्न. वस्तूची विक्री किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेत विविध अंगांनी विचारली जाणारी असंख्य संभाव्य असे प्रश्न तुम्हास अभ्यासता येतील. प्रत्येक गणित लेकरांनो सूत्रावर आधारित असते. लक्ष द्या. प्रस्तुत गणित सोडवण्यासाठी एक सूत्र असं, सध्याची किंमत याला गुणिला व्यवहारात दिलेली सूट आणि या सूत्रातून मिळणारं उत्तर म्हणजे त्या वस्तूची नवीन किंमत. यालाच आपण विक्री किंमत असंही म्हणू शकतो. लक्ष द्या. या फ्रीजची लेकरांनो सध्याची किंमत आहे 12,000. इथं मांडली सर. आता या फ्रीजवर विक्रेत्यानं 12% सूट दिली. ही सूट मांडायची कशी? 100वर 12 रुपये सूट म्हणजे 100ची वस्तू 88 रुपयास. ओके. या प्रोसेसमधून आपल्याला त्या वस्तूची नवीन किंमत म्हणजेच विक्री किंमत मिळेल. ओके, जी आपल्याला प्रश्नात विचारली. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य गायब. लेकरांनो लक्ष द्या. 120 आणि 88 यांचा गुणाकार म्हणजे विचारल्या प्रश्नाचं उत्तर. लक्ष द्या. हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो. 12 96. आजचे आले 9. 12 96 आणि 9 105. ओके. याचा अर्थ एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 10,560 रुपये ही सूट वजा जाता त्या फ्रीजची मित्रांनो विक्री किंमत असेल. उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे. लेकरांनो वस्तूची विक्री किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देत असलेल्या स्पर्धकांनी विचारलेल्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.